महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नी खासदार शरद पवार यांची 34 वर्षांनंतर विधानभवनात हजेरी, विलिनीकरणाच्या चर्चांना शशिकांत शिंदे यांचा पूर्णविराम. महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नी उच्चाधिकार समितीच्या बैठकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी तब्बल 34 वर्षांनंतर बुधवारी अधिवेशन काळात मुंबईत विधानभवनात हजेरी लावली. त्यांच्या या भेटीची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली असली तरी याचा चुकीचा अर्थ काढू नये असे स्पष्ट करत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी विलिनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम दिला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवनात महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्नी उच्चाधिकार समितीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. सर्वोच्च न्यायालयातील आगामी सुनावणीच्या पार्श्वभूमीवर या बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या बैठकीसाठी शरद पवार विधानभवनात दाखल झाले असता आमदारांकडून त्यांचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह राज्यातील वरिष्ठ नेते व अधिकारी यावेळी उपस्थित होते. सीमा प्रश्नाच्या न्यायालयीन लढ्याची पुढील दिशा, राज्याची भूमिका आणि आवश्यक कायदेशीर बाबींवर बैठकीत चर्चा करण्यात आली. दरम्यान शरद पवारांच्या विधानभवनातील उपस्थितीवरून विविध राजकीय तर्कवितर्कांना सुरुवात झाली होती. त्यावर प्रतिक्रिया देताना शशिकांत शिंदे म्हणाले, या भेटीचा कोणीही चुकीचा अर्थ काढू नये. पक्षाचे विलिनीकरण होणार नाही. जाणीवपूर्वक अशा चर्चा घडवल्या जात आहेत. शरद पवार यांची सत्ताधाऱ्यांना भीती वाटते. सीमा प्रश्नासारख्या राज्याच्या महत्त्वाच्या विषयावर सर्वपक्षीय सहकार्याची भूमिका घेत शरद पवारांनी बैठकीला उपस्थिती लावली असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. माझं आजही म्हणणं एवढंच आहे की विलिनीकरणाबाबत कोण अफवा पसरवतोय याची माहिती घेणं गरजेचं आहे. मी त्या दिवशी सुद्धा मला ज्यावेळेला पत्रकारांनी विचारलं तेव्हा मी स्पष्ट शब्दात राज्याचा अध्यक्ष म्हणून स्पष्ट सांगितलं होतं की अशा प्रकारची कुठली चर्चा नव्हती, विलिनीकरणाचा कुठला विषय नव्हता, हे स्पष्ट सांगितलेलं आहे. आता त्या बातम्या रोज कोण सोडतं याच्या बाबतीमध्ये खरं म्हटलं तर या पक्षाच्या असलेल्या लोकांमध्ये असमज पसरवायचा, गैरसमज पसरवायचा आणि एक वातावरण निर्मिती करायची, हे काम दुर्दैवाने करतात. याचाच अर्थ असा आहे की त्यांना आजही पवारसाहेबांची भीती आहे. असं आहे की चर्चा कुठे होते हे राऊतांनी सांगितलं की आता माझ्या पक्षाची भूमिका मी सांगितलेली आहे. त्यांच्या पक्षामध्ये काय घडलं त्यांनी त्यांची भूमिका सांगावी. मी माझ्या पक्षाची बघा, चर्चा करताना एखादा माणूस चर्चेला आला म्हणून निर्णय घेतला होत नाही. आमचा निर्णय घेणारा नेता तो पवारसाहेब आहे, ते एकदम ठाम आहे आणि पवारसाहेब निर्णय घेतील तो पक्षाला बंधन करतात. येणाऱ्या काळामध्ये सध्याची परिस्थिती बघता जनतेमध्ये असलेला रोष, जनतेचा आक्रोश बघितल्यानंतर 100% या असलेल्या परिस्थितीमध्ये काही वर्षानंतर भाजपा एकटी पडू शकते अशा प्रकारचं चित्र निर्माण होऊ शकतं. राष्ट्रवादीची भीती, राष्ट्रवादी सगळ्या पक्षांमध्ये सगळ्यात भीती राष्ट्रवादीची सर्वांना आहे. कारण आजही सगळं चक्र फिरवणार आहे आणि त्याबरोबर राजकारणाची दिशा फिरवणारा नेता जे आहे ते शरद पवार आहे आणि त्यामुळे ह्या बातम्या पसरवायच्या आणि अशा प्रकारचा वातावरण हे करण्याचा प्रयत्न काही लोक जाणीवपूर्वक करतात. सर्वसामान्य विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी आमदार महेश शिंदे यांचा निर्णायक लढा यशस्वी. 40,000 कोटींच्या शुल्क घोटाळ्याच्या चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती नियुक्त. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतली दखल. राज्यातील लाखो गोरगरीब, आदिवासी, मागासवर्गीय आणि सर्वसामान्य विद्यार्थ्यांच्या हितासाठी आमदार महेश शिंदे यांनी विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये उपस्थित केलेल्या 40,000 कोटी रुपयांच्या शुल्क घोटाळ्याच्या चौकशीला अखेर मोठे यश मिळाले आहे. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर राज्य शासनाने शुल्क नियामक प्राधिकरणातील तक्रारी आणि अनियमिततेची चौकशी करण्यासाठी उच्च न्यायालयाच्या सेवानिवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र चौकशी समिती नियुक्त केली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांकडून कथितरित्या वसूल करण्यात आलेले जादा शुल्क परत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. विधिमंडळाच्या अधिवेशनात नियम 105 अंतर्गत आमदार महेश शिंदे यांनी हा विषय अत्यंत ठामपणे मांडला होता. त्यांनी शुल्क नियामक प्राधिकरणाच्या कामकाजातील कथित गैरव्यवहाराचे पुरावे सभागृहात सादर करत काही अधिकारी आणि संस्था चालकांच्या संगनमतातून हजारो विद्यार्थ्यांची आर्थिक लूट झाल्याचा गंभीर आरोप केला होता. बोगस इमारती, खोटे पूर्णत्वाचे दाखले, अस्तित्वात नसलेले शिक्षक, एकाच शिक्षकांचे नाव अनेक महाविद्यालयात दाखवणे, बनावट कर्मचारी आणि चुकीची माहिती सादर करून महाविद्यालयांनी दुप्पट तिप्पट शुल्क आकारल्याचा मुद्दा त्यांनी प्रभावीपणे मांडला. मंत्रालयातील प्रशासकीय अधिकाऱ्यांपर्यंत या विषयाचे धागेदोरे पोहोचले असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले होते. केवळ यावर न थांबता प्रत्येक विद्यार्थ्यासाठी
50,000 रुपये जादा शुल्क देखील आकारण्यात आले होते. राज्यात एका वर्षी साधारण 2 लाख विद्यार्थी शिक्षण घेतात, त्यामुळे हा आकडा फारच लांबपर्यंत जात आहे. आमदार महेश शिंदे यांनी हा विषय लावून धरल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी प्राथमिक चौकशीचे आदेश दिले. या प्राथमिक पडताळणीत तक्रारीमध्ये तथ्य असल्याचे निदर्शनास आल्यानंतर सभागृहात उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन करण्याची घोषणा करण्यात आली होती. त्यानुसार 7 जुलै 2026 रोजी शासन निर्णय काढून सेवानिवृत्त न्यायमूर्ती कालिदास लक्ष्मणराव वडाने यांच्या अध्यक्षतेखाली समितीची अधिकृत नियुक्ती करण्यात आली आहे. चौकशी समितीला सर्व संबंधित कागदपत्रे मागवणे, तक्रारदारांची सुनावणी घेणे, पुरावे गोळा करणे, संबंधित महाविद्यालयांना भेट देणे आणि 3 महिन्यात शासनाला अहवाल सादर करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. चौकशीत दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई करण्याबरोबरच विद्यार्थ्यांकडून जादा आकारलेले शुल्क रक्कम परत मिळवून देण्याबाबतही समिती शिफारसी करणार आहे. या निर्णयानंतर आमदार महेश शिंदे यांनी स्पष्ट भूमिका घेत गोरगरीब विद्यार्थ्यांची एकही रुपयाची लूट सहन केली जाणार नाही. विद्यार्थ्यांना त्यांची जादा फी परत मिळेपर्यंत आणि दोषींवर कठोर कारवाई होईपर्यंत माझा संघर्ष सुरूच राहील असे सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व आमदार महेश शिंदे यांचे विद्यार्थ्यांनी मानले आभार. आमदार महेश शिंदे यांनी लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न लक्षात घेऊन तातडीने हा विषय सभागृहाच्या पटलावर ठेवला. सर्व आवश्यक पुरावे दिले. त्यानंतर उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी प्राथमिक चौकशी लावली. त्यामध्ये तथ्य आढळले. आता तर या विषयाची संपूर्ण चौकशी होणार आहे. या निर्णयामुळे राज्यभरातील विद्यार्थी आणि पालकांमध्ये समाधानाचे वातावरण असून विद्यार्थी संघटनांनी आणि पालकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व आमदार महेश शिंदे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याचे कौतुक केले आहे. त्यांना मनापासून धन्यवाद दिले आहेत. त्यांचे आभार मानले. विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी त्यांनी उचललेले पाऊल ऐतिहासिक ठरल्याची भावना संघटनांनी व्यक्त केली आहे. रिटायर्ड हायकोर्टची चौकशी समिती आम्ही नेमतो. आज तशी घोषणा करतो. त्याची 1-2 दिवसात ऑर्डर काढतो. कारण आपल्याला त्याप्रमाणे एक 10-12 नावं काढून त्याला द्यावं लागतं आणि यांच्याकडे जेवढे पुरावे आहेत ते सगळे पुरावे त्यांच्याकडे त्यांनी द्यावेत. जर एवढा मोठा घोटाळा लक्षात आला तर मग त्याची SIT पण करायला लागेल, त्याचा FIR दाखल करायला लागेल, त्याची EOW करावी लागेल. ही सगळी प्रक्रिया त्यांनी पण एक सक्षम सदस्य म्हणून मॉनिटर करावं आणि आम्ही पण अतिशय संवेदनशीलतेने ते करतो. वंचित गावांना सिंचनाचे पाणी मिळणार. फेर सर्वेक्षणासह विशेष बैठक घेण्याचे जलसंपदा मंत्र्यांचे आश्वासन. आमदार मनोजदादा घोरपडे यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद. कोरेगाव आणि कराड तालुक्यातील पाण्यापासून वंचित राहिलेल्या गावांना सिंचनाचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी जलसंपदा विभागामार्फत विशेष बैठक घेण्यात येणार असून संबंधित गावांचे फेर सर्वेक्षण करून पाणी देण्याबाबत निश्चितपणे पुढाकार घेतला जाईल अशी माहिती जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. विधिमंडळाच्या अधिवेशनादरम्यान आमदार मनोजदादा घोरपडे यांनी कोरेगाव व कराड तालुक्यातील वंचित गावांचा पाण्याचा प्रश्न सभागृहात प्रभावीपणे मांडला. जिहेकटापूर उपसा सिंचन योजनामधून कोरेगाव तालुक्यातील अपशिंगे, अंभेरी, बेलेवाडी, वेळू, पवारवाडी, जयपूर, पिंपरी, आर्वी आणि कोंबडवाडी या गावांना पाणी उपलब्ध करून देण्याची मागणी त्यांनी केली. तसेच कराड तालुक्यातील मौजे, कोरेगाव, टेंभू, सयापूर आणि कामथी या गावांना टेंभू उपसा सिंचन योजनेतून तातडीने पाणी उपलब्ध करून देण्यात यावे अशी आग्रही मागणी आमदार घोरपडे यांनी केली. या मागणीची दखल घेत जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत विशेष बैठक घेऊन या प्रश्नावर सकारात्मक निर्णय घेण्यात येईल असे स्पष्ट केले. तसेच संबंधित गावांचा फेर सर्वेक्षण करून प्रत्यक्ष परिस्थितीचा आढावा घेतला जाईल आणि पाणी उपलब्धतेसाठी आवश्यक कार्यवाही करण्यात येईल असे त्यांनी सांगितले. माझ्या मतदारसंघाचा कोरेगावच्या पूर्व भागामध्ये त्या ठिकाणी आंबेरी, जायगाव, साप, बेलेवाडी, वेळू याच पद्धतीनं जयपूर, पवारवाडी आणि आर्वी ही गावं त्या ठिकाणी आजही पाण्यापासून फार मोठ्या प्रमाणावर वंचित आहेत. तसंच टेंबू योजनेच्या माध्यमातून फार मोठं क्षेत्र त्या ठिकाणी भिजवलं जातं. परंतु टेंबू, कोरेगाव, सयापूर आणि त्या परिसरातील काही गावांना आजही पाण्याचं दुर्भिक्ष्य मोठ्या प्रमाणावर आहे. आज टेंबूसारखी योजना ज्या ठिकाणाहून जाती त्या ठिकाणी टेंबूच्या लोकांनी फार मोठ्या प्रमाणावर जमिनी या योजनेसाठी दिलेल्या आहेत आणि आज रेल्वेचा पूर्व भाग जो आहे त्या पूर्व भागाला पाण्याचं फार मोठं दुर्भिक्ष्य जाणवते आणि त्या अनुषंगानं आज मी लक्षवेधी मांडली होती आणि त्या अनुषंगानं आज आपल्या राज्याचे जलसंपदा मंत्री विखे पाटील साहेब यांनी सुद्धा सकारात्मकता दाखवलेली आहे की ह्या कोरेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील गावांना जिहेकटापूर योजनेच्या अनुषंगानं आणि टेंबू योजनेच्या अनुषंगानं मिटिंग लावून त्या ठिकाणी जी काही वंचित गावं आहेत
त्या वंचित गावांना पाणी कशा पद्धतीनं आरक्षण करून देता येईल आणि लवकरच या विभागाचा दुष्काळ अतिशय चांगल्या पद्धतीनं आपल्या या शासनाच्या माध्यमातून सोडवण्याचं अभिवचन आज या ठिकाणी विखे पाटील साहेबांनी दिलेलं आहे. कृष्णा कोयनेचे अतिरिक्त पाणी दुष्काळी भागात वळवा, आमदार धैर्यशील कदम यांची विधिमंडळात मागणी. राज्यात पावसाळा सुरू असून सातारा सांगली जिल्ह्याच्या पश्चिम भागात कोयना कृष्णा नदी परिसरात मुसळधार पाऊस होत आहे. त्यामुळे नदीपात्रातील पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात वाढली असून मोठ्या प्रमाणावर पाणी वाहून जात आहे. दुसरीकडे मान, खटाव, फलटण, खानापूर, कडेगाव, जत, आटपाडी, तासगाव आणि कवठे महाकाळ हे 9 तालुके कायमस्वरूपी दुष्काळी पट्ट्यात मोडतात. या भागात भविष्यात पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या पाण्याची गंभीर समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर आमदार धैर्यशील कदम यांनी बुधवारी विधिमंडळात पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून शासनाचे लक्ष वेधले. कृष्णा कोयना नदीतील अतिरिक्त पाण्याचा नियोजनबद्ध वापर करून ते दुष्काळी भागासाठी उपलब्ध करून देण्याची मागणी त्यांनी केली. यासाठी उरमोडी, जिहेकटापूर, टेंभू आणि म्हैसाळ उपसा सिंचन योजना तातडीने पूर्ण क्षमतेने कार्यान्वित कराव्यात अशी मागणी आमदार कदम यांनी केली. तसेच या योजनांद्वारे उपलब्ध होणारे पाणी दुष्काळी भागातील साठवण बंधारे, लघु पाटबंधारे प्रकल्प आणि विविध जलसाठ्यांमध्ये साठवून ठेवावे असे त्यांनी सुचवले. पावसाळ्यात उपलब्ध होणाऱ्या अतिरिक्त पाण्याचे योग्य नियोजन केल्यास दुष्काळी भागातील भविष्यातील पाणी टंचाई मोठ्या प्रमाणात कमी करता येईल. तसेच शेतकरी आणि नागरिकांना कायमस्वरूपी दिलासा मिळेल असा विश्वास आमदार धैर्यशील कदम यांनी व्यक्त केला. सध्या राज्यात पावसाळा सुरू आहे. सातारा व सांगली जिल्ह्याच्या पश्चिम भागात मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे कृष्णा व कोयना नदी पात्रातील पाण्याच्या पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून मोठ्या प्रमाणावर पाणी कोणत्याही वापराविना समुद्राला जाऊन मिळत आहे. दुसरीकडे सातारा व सांगली जिल्ह्याचा पूर्व भाग हा कायमस्वरूपी दुष्काळी पट्टा म्हणून ओळखला जातो. मान, खटाव, फलटण, खानापूर, कडेगाव, जत, आटपाडी, तासगाव आणि कवठे महाकाळ या तालुक्यामध्ये मान्सूनचा पुरेसा पाऊस पडत नाही. त्यामुळे भविष्यात पिण्याच्या पाण्याची व शेतीसाठी सिंचनाच्या पाण्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर शासनाने उपलब्ध असलेले व समुद्रात व्यर्थ जात असलेले अतिरिक्त पाणी हे दुष्काळी भागाकडे वळवण्यासाठी उरमोडी, झेकटापूर, टेंभू, म्हैसाळ, ताकारी या उपसा सिंचन योजना तातडीनं पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करून या योजनेच्या माध्यमातून संबंधित तालुक्यातील सर्व साठवण बंधारे, लघु पाटबंधारे, तलाव, जलसाठे भरून घेण्यासाठी कार्यवाही तातडीने करण्यात यावी. त्यामुळे या शेतकऱ्यांना दिलासा मिळेल आणि दुष्काळी भागातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही मोठ्या प्रमाणात सुटेल. त्यामुळे शासनाने याबाबत तत्काळ निर्णय घेऊन संबंधित उपसा सिंचन योजना सुरू कराव्यात ही विनंती.